सोलापूर महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले। महापालिकेचे जवळपास 4,500 पेन्शनर कर्मचारी आहेत। यात 60% चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत। चौथ्या वेतन आयोगाच्या वेळी झालेल्या कराराप्रमाणे केंद्र राज्य शासनाप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले, मात्र यावर कारवाई होत नाही। 7वा वेतन आयोग लागू झाला तरी त्यांचा फरक मिळाला नाही आणि कर्मचारी 80 ते 90 वयाचे आहेत। वारंवार पेन्शनसाठी पालिकेत फेऱ्या माराव्या लागतात। जुन्या पेन्शनसह देय रकमा त्वरित मिळाव्यात अशी मागणी पेन्शनर्स संघटनेची आहे। महानगरपालिकेने आमच्यावर अतिशय अन्याय केला आहे। 5वा वेतन 6वा वेतन 7व्या वेतनाचा फरक अजिबात दिलेला नाही। आता शासन तर 8व्या वेतनाचा फरक द्यायला तयार झाली आहे। 1978च्या कराराप्रमाणे शासनाप्रमाणे सगळ्या सोयी सवलती द्याव्यात असं करार झालेला आहे, पण ते महानगरपालिका मानत नाही आहे। दुसरी बाब महत्त्वाची, सोलापूर शासनाच्या सेवकाला 56% महागाई सध्या दिली जाते पेन्शनरला, आम्हाला 26%च महागाई दिली जाते। तर हे प्रशासन अजिबात आमची दखल घेत नाहीत। आमच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 97 वर्षाचे 80-81 वर्षाचे लोक आहेत। आज या ठिकाणी देखील सगळे 65च्या पुढचे 70-80चे लोक आहेत। आम्हाला नाईलाज असतो, आम्ही महापालिकेला पत्र देऊन विनंती केली, वारंवार विनंती केल्या, परंतु ती दखल घेत नाही। त्यामुळे आजपासून आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे। 15 ऑगस्टपर्यंत आम्ही करणार आहोत। आमची मागणी एवढी महत्त्वाची आहे की आम्हाला पहिल्यांदा तुम्ही लागू करा महागाईचा 26% फरक या 1 तारखेपासून, आणि नंतरचा फरक देखील द्या, आणि बाकी इतर मागण्या देखील आमच्या मान्य करा। ही आमची महत्त्वाची मागणी आहे।